पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा आणि इस्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले। या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा या उद्देशाने अंतराळ संशोधन आणि उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या अंतर्गत आज भाटे किनारी हाय अल्टिट्यूड बलून प्रक्षेपित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, कोस्ट गार्डचे कमांडंट शैलेश गुप्ता, ग्रह स्पेसचे मलयकुमार बिस्वाल, प्रदीप राजन, सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशनचे अजित गुरव, सागर साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सरपंच प्रीती भाटकर, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढाकारातून तसेच सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशन सातारा आणि ग्रह स्पेस बेंगळुरू यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 4 दिवसीय अंतराळ विज्ञान आणि उपग्रह तंत्रज्ञान विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असून तो राज्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे। या कार्यक्रमाचा बेसिक जो हेतू होता तो म्हणजे आज जगामध्ये स्पेस रिसर्च आणि स्पेस डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ 57 लाख कोटी रुपये जगामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत सध्या, आणि पुढील 10 वर्षामध्ये ही संख्या जवळजवळ 1 लाख कोटी एवढी जाणार आहे। त्याच्यामुळे ह्या स्पेस रिसर्चमध्ये जी काही डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण पुढच्या 10 वर्षात जवळजवळ आपल्याला 15 ते 20 लाख इंजिनियर्स या स्पेस रिसर्चसाठी लागणार आहेत। आणि आम्हाला अशी खात्री आहे की या जमलेल्या इथल्या विद्यार्थ्यांमधले काही विद्यार्थी त्या स्पेस रिसर्च कार्यक्रमासाठी नक्कीच तयार होतील, आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता। हे जे इनिशिएशन आहे ज्याच्यामध्ये राईट फ्रॉम द स्कूल म्हणजे शाळेपासून ह्या जे स्पेस रिसर्च आहे त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलची जी काही डेव्हलपमेंट्स आहेत आणि जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरल्या जातात त्याच्याबद्दल सर्व मुलांना त्याचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळावा, त्यासाठी गेले 4 दिवस हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। मला आज खूप अत्यंत आनंद होतोय आणि अभिमान देखील वाटतोय की आता जो कार्यक्रम झाला तो महाराष्ट्रातील पहिला झाला आणि तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला। ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि मी जो सॅटेलाइट टीव्ही किंवा मोबाईलवरती पाहत होतो तो मला तिथे प्रत्यक्षात बनवायला मिळाला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो। आणि माझा अनुभव असा होता की जेव्हा मी तिथे सॅटेलाइट वगैरे बनवायला तयारी करत होतो किंवा त्यांचे लेक्चर्स ऐकत होतो त्या सरांचं नाव मलयकुमार बिस्वाल सर आणि जोमनप्रीत सिंग सर ह्यांनी आम्हाला अतिशय अप्रतिम असं लेक्चर्स म्हणजे त्यांचे टिप्स काय असतील किंवा कोणत्या सेन्सरला कुठलं नाव द्यायचं आहे, त्याचं नाव काय, त्याचे वर्किंग काय, हे आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला किंवा आमचे काय डाऊट्स असतील ते आम्हाला क्लिअर करून दिले आणि अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला त्यांनी चांगल्या व सोप्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।